आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व नेतृत्वांनी खरं तर महाराष्ट्र प्रदेशाच्या भारतीय जनता पार्टीचा कार्याध्यक्ष म्हणून नव्याने ही जबाबदारी मला सोपवली आहे. साईंचरणी नतमस्तक होऊन ही जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या सेवेसाठी पेलवता यावी आणि त्यासाठी शक्ती द्यावी हे आता खरं तर आपल्या सर्वांच्या लक्षात आलं. परंतु गेली वर्षानुवर्ष हे काही नवीन मी करत नाही. वर्षानुवर्ष मी अशाच पद्धतीने दर्शन घेतो. त्यामुळे आजही त्याच पद्धतीने दर्शन घेतो. एकूणच नवीन दर्शनाला आले होते, आज पुन्हा आले. मात्र काल आल्यानंतर काहींकडे प्रार्थना केली होती आणि एक जबाबदारी तुमच्या हातात नवीन दिली आहे. काय आज प्रार्थना पूर्ण केली? खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित शहाजी, त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, बावनकुळेजी, सर्व राष्ट्रीय नेतृत्व आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व नेतृत्वांनी खरं तर महाराष्ट्र प्रदेशाच्या भारतीय जनता पार्टीचा कार्याध्यक्ष म्हणून नव्याने ही जबाबदारी मला सोपवली आहे. पूर्ण विश्वासाने त्यांनी मला ही जबाबदारी सोपवली आहे. खरं तर ही फार मोठी असणारी जबाबदारी आहे. त्यामुळे साईंचरणी नतमस्तक होऊन ही जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या सेवेसाठी पेलवता यावी आणि त्यासाठी शक्ती द्यावी अशा या दोन्ही कारणासाठी पुन्हा एकदा साईंचरणी नतमस्तक व्हायला आलो. एकूणच जर पाहिलं तर आजचा एक विशेष वेगळा पण असं सुद्धा आहे की हॉटेलमधून निघाल्यापासून तुम्ही अनवणी मंदिरापर्यंत आलात. काय नेमकी भावना होती आजची? खरं तर लहानपणापासून साई भक्त आहे. साईंच्या चरणी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा शिर्डीमध्ये ज्यावेळेला मी पाऊल टाकतो त्यावेळेला शिर्डीमध्ये पाऊल टाकल्यानंतर स्नान वगैरे केल्यानंतर त्या ठिकाणून आपण पायी साईंचं दर्शन घ्यावं असा गेल्या वर्षानुवर्षाची एक सवय आहे. त्या सवयीप्रमाणे याई आता खरं तर आपल्या सर्वांच्या लक्षात आलं. परंतु गेली वर्षानुवर्ष हे काही नवीन मी करत नाही. वर्षानुवर्ष मी अशाच पद्धतीने दर्शन घेतो. त्यामुळे आजही त्याच पद्धतीने दर्शन घेतो. एकूणच नवीन जबाबदारी आता पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका या सगळ्या निवडणुका येऊ घालतायत. महाविकास आघाडीच्या आव्हानाकडे कसं पाहता तुम्ही आज या नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर? खरं तर आपणा सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर केंद्रीय संपूर्ण नेतृत्व आणि महाराष्ट्रामध्ये आलेलं महायुतीचं सरकार, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे जनतेने महाराष्ट्रातील जनतेने ज्या पद्धतीने कौल दिलाय, महाराष्ट्रातील होणाऱ्या सर्व निवडणुका सुद्धा यानंतरच्या काळात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सफल पद्धतीने महायुतीच्याच बाजूने राहतील यात काही शंका नाही.